ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीमधील भूखंडाच्या अवैध हस्तांतरणावरती कारवाई करावी। अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीसाठी दिलेल्या 1100 हेक्टर जमिनीचे ऑडिट करण्यात यावं, तसेच बंद असलेली गरवारे कंपनीची जागा MIDCनं ताब्यात घेऊन प्रकल्पस्थ शेतकरी आणि नवीन उद्योजकांना उपलब्ध करून देण्यात यावे यासह मागण्यांचं निवेदन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नाशिक विभागाचे क्षेत्र अधिकारी प्रीती मेढे यांना प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दात्री यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे MIDC कडे आम्ही जी दिलेली 1100 हेक्टर आहे तिचं ऑडिट करावं अशी आम्ही मागणी करतोय, परंतु हे अधिकारी किंवा प्रशासन कोणतीही दखल त्याच्यावर घेत नाही। याचाच एक दाखला म्हणून उदाहरणादाखल आम्ही ही गरवारे जी कंपनी आहे आज गेल्या 25 ते 30 वर्षापासून ती बंद आहे आणि ती आज मार्केटमध्ये विक्रीला आहे। तिची 7 एकर क्षेत्र ते 110 करोड रुपये तिची ऑफर आहे। विचार करा, MIDC फक्त हस्तांतरण होतं, मग हा 110 करोडचा जो व्यवहार आहे हा कशा पद्धतीने काय आहे कसं आहे हे सगळं आम्ही ज्या निवेदनात मांडलेलं आहे। तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमची नम्र विनंती आहे की तुम्ही ह्या सगळ्या जागा पडलेल्या असताना, हे पडीत भूखंड असताना आज MIDC हे सगळा कारभार अशा पद्धतीने चालू आहे। एक बिल्डर पिंकेश शाह नावाचा बिल्डर अर्धी MIDC त्यांनी विकलेली आहे आणि याचा रेट मार्केटमध्ये 40 ते 60 हजार स्क्वेअर फुटाच्या दरम्यान असणार आहे आणि हा सगळा ब्लॅक मनीचा व्यवहार आहे। आम्ही त्याच्यात विस्तृत मांडलेले आहे, बोगस कंपन्या दाखवल्या जाणार आहे आणि हा व्यवहार होऊन हे फक्त अधिकारी आणि गुंतवणूकदारांचंच पोट भरल्या जाणार आहे आणि तिथं हेच होणार आहे आणि याच्यातून उद्योग उभारत नाही, नवीन उद्योग येत नाही। याला कारण हे अशी आहेत। तर आम्ही या सर्व प्रकाराविरोधात माननीय उच्च न्यायालयात जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेत या कंपनीचा, या भूखंडाचा आम्ही विषय मांडणार की हा कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतोय याच्यावर माननीय उच्च न्यायालयाने या सर्व प्रशासनाला आदेशित करावे, अन्यथा आम्ही ही मूळ मालक म्हणून ही जागा मागण्याचा आम्ही उच्च न्यायालयात मागणी करणार। किरण आहेर, C24 तास, नाशिक। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।